दळण नीट केल्यानंतर तुमचे पण असेच ठुशा राहते, तुम्ही पण असेच फेकून देत आहे का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. अशा प्रकारे चोळताय का तुम्ही? तर हातामध्ये आपल्या टोचतंय बघा अशा प्रकारे. तर चला मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. हे पूर्ण असं एका कापडामध्ये घ्यायचं, त्याला असं फोल्ड करायचं किंवा हाताने असं चोळायचं किंवा एखादं जड वस्तू ठेवायची आणि त्याने दाबून अशी चोळायची. मग नाहीतर किंवा असं हाताने त्याला असं रफ करायचं किंवा मग असं आपटायचं. ते ठुशा लगेच सेपरेट होतील. आपले गहू वेगळे होतील बघा अशा प्रकारे. तुम्हाला जास्त वेळही लागणार नाही. बऱ्याच बायका हे ठुशा टाकून देतात बघा. किती 2च मिनिट, एक ते 1.5 मिनिटामध्येच आपले गहू वेगळे झालेले आहेत बघा. तर पाकडले की झाले गहू दळणामध्ये तुम्ही टाकू शकता बघा. किती सोपी ट्रिक आहे ना. बघा किती छान आपले गहू नीट झालेले आहेत. लवकरच बघा, किती लवकर, एका मिनिटामध्येच. हाताने चोळलं तर बराच वेळ लागत होता आणि हातामध्ये गहू आपल्या ठुशा ते टोचत पण होत्या बघा. किती छान असे आपले गहू झालेले आहेत तयार. तुम्ही हे वेचून आता नीट करून गव्हामध्ये सुद्धा टाकू शकता अशा प्रकारे. हे जे चाळलेले गहू असतात ते याची तुम्ही खपली गहू म्हणतात, याची तुम्ही खीर पण करू शकता. खूप छान.